कोल्हापूरच्या मध्यवर्ती भागात वसलेली एक छोटीशी गल्ली, जिथे एका जुन्या दुमजली इमारतीत कुलकर्णी कुटुंब राहत होते. सदानंद कुलकर्णी, वय वर्ष 56. चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसायचा, पण डोळ्यात एक वेगळीच चमक आणि स्वाभिमान होता. सदानंद यांनी आपलं संपूर्ण तारुण्य आणि मेहनत पणाला लावून कुलकर्णी इंजिनिअरिंग वर्क्स नावाची एक छोटी वर्कशॉप आणि सुटे भाग बनवण्याचा कारखाना उभारला होता. ही केवळ त्यांची उपजीविका नव्हती, तर त्यांच्या आयुष्याची कमाई, स्वप्न आणि स्वाभिमान होता. त्यांच्या या प्रवासात त्यांना मोलाची साथ दिली ती त्यांची पत्नी अनुराधा हिने. अनुराधा ही अत्यंत समंजस गृहिणी असूनही कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारा मुख्य आधारस्तंभ होती. सदानंद आणि अनुराधा यांना 2 मुले होती. मोठा मुलगा अमित आणि धाकटी मुलगी स्नेहा. अमितने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करून वडिलांच्या व्यवसायातच पाऊल ठेवले होते. तो अत्यंत हुशार, आधुनिक विचारांचा आणि नवीन तंत्रज्ञान शिकण्याची आवड असलेला तरुण होता. त्याला वडिलांचा हा लहानसा व्यवसाय एका मोठ्या कंपनीत बदलायचा होता. तर स्नेहा ही कॉलेजच्या शेवटच्या वर्षात शिकत होती. अतिशय चुणचुणीत, प्रेमळ आणि संपूर्ण घराची लाडकी. अमितचे लग्न 3 वर्षांपूर्वीच ऋतुजाशी झाले होते. ऋतुजा एका बँकेत अधिकारी म्हणून काम करत होती. ती सुशिक्षित, व्यावहारिक आणि तितकीच कौटुंबिक जिव्हाळा जपणारी मुलगी होती. एकंदरीत कुलकर्णी कुटुंब हे एका सुखी, समाधानी आणि मध्यमवर्गीय चौकटीत अत्यंत आनंदाने जगत होते. संध्याकाळी एकत्र बसून चहा घेणे, दिवसभराच्या गप्पा मारणे, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणे हा त्यांचा रोजचा नियम होता. सदानंद यांना वाटायचे की आता आपले आयुष्य स्थिरावले आहे. अमित व्यवसाय सांभाळत होता. ऋतुजाची चांगली नोकरी होती. स्नेहाचे शिक्षण अंतिम टप्प्यात होते आणि कारखान्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून घराचा खर्च भागून थोडेफार भविष्यकालीन बचतही होत होती. पण नीतीच्या मनात काही वेगळे शिजत होते. काळ बदलत होता आणि तंत्रज्ञानही. अमितच्या मनात व्यवसायाचा विस्तार करण्याची मोठी इच्छा निर्माण झाली. त्याने सदानंद यांना समजावले, बाबा, आपण जर जुन्याच यंत्रांवर काम करत राहिलो तर आपण बाजारात मागे पडू. सध्या मोठ्या कंपन्यांना CNC आणि ऑटोमेटेड पार्ट्स हवे असतात. आपण जर कारखान्यात नवी अत्याधुनिक यंत्रसामग्री आणली तर आपल्याला आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कंत्राटे मिळू शकतात. याने आपल्या व्यवसायाचे रूपच बदलेल. सदानंद सुरुवातीला थोडे साशंक होते. त्यांना कर्ज काढून मोठा धोका पत्करणे योग्य वाटत नव्हते. त्याने अमितला सांगितले, अमित, जितकी लांब अंतरून तितकेच पाय पसरावेत. उगीच मोठे कर्ज काढून संकट ओढवून घेण्यात अर्थ नाही. पण अमितचा उत्साह आणि त्याचा आत्मविश्वास पाहून शेवटी सदानंद तयार झाले. अमितने व्यवसायाच्या विस्तारासाठी बँकेकडून सुमारे 50 लाख रुपयांचे मोठे कर्ज घेतले. एवढेच नाही तर कारखान्याची जागा तारण ठेवली आणि स्वतःचे घरही गहाण ठेवले. नवीन यंत्रणे आली. कारखान्याचे सुशोभीकरण झाले आणि एका मोठ्या ऑटोमोबाईल कंपनीकडून त्यांना सुट्या भागांचा एक प्रचंड मोठा ऑर्डर मिळाला. सर्व काही स्वप्नासारखे वाटत होते. अमित रात्रंदिवस कारखान्यात कष्ट करत होता. सदानंद यांना आपल्या मुलाचा खूप अभिमान वाटत होता. पण अचानक जगाच्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत एक मोठी मंदीची लाट आली. ज्या मोठ्या ऑटोमोबाईल कंपनीने कुलकर्णी इंजिनिअरिंगला कंत्राट दिले होते, ती कंपनी स्वतःच आर्थिक संकटात सापडली. त्यांनी अचानक सर्व ऑर्डर रद्द केल्या. कारखान्यात कोट्यावधी रुपयांचा कच्चा माल पडून राहिला, जो तयार करून झाला होता, पण आता तो खरेदी करायला कोणीच तयार नव्हते. ज्या कंपनीकडून पैसे यायचे होते ती कंपनी दिवाळखोरीत निघाली. एकापाठोपाठ एक संकटाचे डोंगर कुलकर्णी कुटुंबावर कोसळू लागले. अमितने इतर व्यापाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण मंदीमुळे बाजारात कोणाकडेच नवीन काम नव्हते. कारखान्यातील कामगारांचे पगार थकले, विजेचे बिल, कच्च्या मालाचे थकीत पैसे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बँकेच्या कर्जाचे हप्ते साचू लागले. महिन्यामागून महिना उलटत होता, पण उत्पन्नाचा 1 रुपयाही हातात येत नव्हता. बँकेकडून रोज नोटिसा येऊ लागल्या. बँकेचे अधिकारी घरी येऊन जप्तीची धमकी देऊ लागले. ज्या दुकानातून आणि व्यापाऱ्यांकडून त्याने साहित्य घेतले होते ते लोक दारात येऊन बोलू लागले. सदानंद यांनी आपल्या हयातीत कधी कोणाचे 1 पैशाचे कर्ज ठेवले नव्हते. ज्या माणसाने आयुष्यभर सन्मानाने मान वर करून जगणे पसंत केले, त्या सदानंद यांच्या दारात आज कर्जदाते उभे राहून शिवीगाळ करत होते.
सदानंद यांच्या स्वाभिमानाला मोठा तडा गेला होता. एका संध्याकाळी बँकेचे अधिकारी आले आणि त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले, पुढील महिन्याच्या 15 तारखेपर्यंत जर कर्जाचा उर्वरित हप्ता आणि व्याज मिळून 15 लाख रुपये जमा झाले नाहीत तर तुमचे घर आणि कारखाना दोन्ही जप्त केले जाईल आणि त्याचा लिलाव होईल. हा धक्का सदानंद यांना सहन झाला नाही. ते छातीला हात लावून खाली कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की त्यांना तीव्र हृदयघाताचा झटका आला आहे. त्यांना ICUमध्ये ठेवावे लागेल. एकीकडे कारखान्यावर जप्तीची टांगती तलवार, दारात कर्जदारांचा तगादा आणि दुसरीकडे कुटुंबाचा मुख्य आधार असलेले बाबा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होते. अमित पूर्णपणे खचून गेला होता. तो रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये डोक्याला हात लावून बसला होता. त्याच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. त्याला वाटत होते की त्याच्या एका निर्णयामुळे, त्याच्या हव्यासामुळे आज संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आले आहे. बाबांच्या या अवस्थेला तो स्वतःलाच जबाबदार धरत होता. अमित रुग्णालयाच्या बाकड्यावर बसून ढसाढसा रडत होता. माझ्यामुळे हे सर्व झाले. मी जर बाबांचे ऐकले असते तर आज ही वेळ आली नसती. मी माझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त केले. तो स्वतःलाच कोसत होता. त्याचवेळी अनुराधा त्याच्याजवळ आली. तिने अमितच्या खांद्यावर हात ठेवला. तिचे स्वतःचे मन दुःखाने भरलेले होते. नवऱ्याचा जीव धोक्यात होता, पण तरीही तिने धीर सोडला नव्हता. तिने अमितचे डोळे पुसले आणि म्हणाली, अमित, उठ. रडून प्रश्न सुटत नसतात. तुझ्या बाबाने शून्य उभारून हा संसार आणि हा कारखाना उभा केला होता. आज संकट आले आहे म्हणून तू असा खचलास तर तुझ्या बाबांचे स्वप्न आणि हे घर दोन्ही संपेल. तू चूक केली नाहीस. तू फक्त प्रयत्न केलास. यश अपयश देवाच्या हातात असते. जोपर्यंत आपण सगळे एकत्र आहोत तोपर्यंत कोणतेही संकट आपल्याला हरवू शकत नाही. आईच्या या शब्दाने अमितच्या मनात एक नवीन चेतना निर्माण केली. रुग्णालयातून सदानंद यांना काही दिवसांनी डिस्चार्ज मिळाला, पण डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. बाबा घरी आले, पण त्यांचे शरीर थकले होते आणि मन खचले होते. ते दिवसभर शांत असायचे, कोणाशी बोलत नसत. आपण उभे केलेले साम्राज्य डोळ्यादेखत नष्ट होते, हे दुःख त्यांना आतून पोखरत होते. त्या रात्री घरातील सर्व सदस्य दिवाणखान्यात एकत्र बसले. शांतता पसरली होती. सदानंद हताशपणे म्हणाले, आपण घर विकून टाकूया. जे काही पैसे येतील त्यातून बँकेचे कर्ज फेडू. मी आणि अनुराधा कुठेतरी भाड्याच्या खोलीत राहू. अमित, तू आणि ऋतुजा वेगळे राहा. तुमच्यावर माझ्यामुळे हे दिवस आले. सदानंद यांचे शब्द ऐकून अनुराधाच्या डोळ्यात पाणी आले, पण तिने कडक आवाजात सांगितले, हे काय बोलताय तुम्ही? हे घर फक्त विटामातीचे नाही. इथे आपल्या मुलांचे बालपण गेले आहे. घर विकून संकट पळवून लावता येत नाही. संकटाचा सामना करावा लागतो. आपण कोणीही वेगळे होणार नाही. जोपर्यंत आपल्या शरीरात रक्त आहे तोपर्यंत आपण हे घर आणि कारखाना वाचवण्यासाठी लढू. अनुराधाच्या या आव्हानाला ऋतुजानेही साथ दिली. ऋतुजा पुढे आली आणि तिने आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या, गळ्यातील मंगळसूत्र आणि लग्नात मिळालेले सर्व दागिने काढून टेबलावर ठेवले. अमितने धक्का मारून विचारले, ऋतुजा, हे काय करतेस? ऋतुजा शांतपणे ठामपणे म्हणाली, अमित, स्त्रीचे दागिने हे तिच्या सौंदर्यासाठी नसतात, तर कुटुंबावर आलेल्या कठीण प्रसंगी कामी येण्यासाठी असतात. हे दागिने विकून किंवा गहाण ठेवून जे पैसे मिळतील ते आपण बँकेत भरू. मला दागिन्यांपेक्षा माझे कुटुंब जास्त महत्त्वाचे आहे. मी माझ्या नोकरीचा पगारही आता पूर्णपणे कर्जाच्या हप्त्यासाठी देईन. मी बँक अधिकाऱ्यांशी बोलून माझ्या पगारावर वैयक्तिक कर्ज घेण्याचा प्रयत्न करेन. तेवढ्यात स्नेहा उठून आतल्या खोलीत गेली. ती हातात एक छोटी बचत बँक आणि तिची काही बक्षिसांची रक्कम घेऊन आली. तिने ती अमितच्या हातात ठेवली आणि म्हणाली, दादा, मी माझी कॉलेजची फी भरण्यासाठी पार्ट टाईम नोकरी सुरू केली आहे. मी एका कोचिंग क्लासेसमध्ये शिकवायला जाते. तिथून मला रोजचे काही पैसे मिळतात. मी माझे पॉकेट मनीही बंद केले आहे. दादा, तू एकटा नाहीस. आपण सगळे मिळून या संकटातून बाहेर पडू. आपल्या मुलांचे, सुनेचे आणि पत्नीचे हे प्रेम, त्याग आणि निष्ठा पाहून सदानंद यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ज्या संकटाने त्यांना तोडले होते त्याच संकटाने आज कुटुंबाला अधिक घट्ट बांधले होते. घरात एक नवीन ऊर्जा निर्माण झाली होती. आरोप प्रत्यारोप करण्याऐवजी प्रत्येकजण स्वतःचा त्याग करून
कुटुंबाला सावरण्यासाठी पुढे आला होता. दुसऱ्या दिवसापासून नवी पहाट सुरू झाली. अमितने आपल्या आत्मसन्मानाचा आणि अहंकाराचा त्याग केला. तो पुन्हा एकदा शून्य नजरेने बाजारात उतरला. त्याने मोठ्या कंपन्यांच्या दारात उभे राहणे सोडून दिले आणि कोल्हापूर, सांगली आणि सातारा परिसरातील छोट्या छोट्या वर्कशॉप, शेतकरी आणि स्थानिक व्यापाऱ्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. अमितने विचार केला, मोठ्या ऑर्डर्स मिळत नसतील तर काय झाले, आपण स्थानिक गरजा पूर्ण करू शकतो. त्याने शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांची दुरुस्ती, छोटी छोटी यंत्रे आणि स्पेअर पार्ट्स बनवण्याचे काम हाती घेतले. ज्या कामगारांना पगार द्यायला पैसे नव्हते त्यांच्याशी अमितने प्रामाणिकपणे संवाद साधला. माझ्याकडे आत्ता तुम्हाला देण्यासाठी पूर्ण पगार नाही, पण मी तुम्हाला उपाशी राहू देणार नाही. जसा पैसा येईल तसा मी तुमचा एक एक रुपया चुकता करेन. कामगारांनाही अमितच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवला आणि ते पुन्हा कामावर रुजू झाले. ऋतुजाने तिचे सोन्याचे दागिने गहाण ठेवून काही पैसे बँकेत जमा केले, ज्यामुळे बँकेने जप्तीची कारवाई काही महिन्यांसाठी स्थगित केली. ऋतुजा स्वतःच्या पगारातील मोठा हिस्सा कर्जाचे हप्ते भरण्यासाठी वापरू लागली. ती सकाळी लवकर उठून घरातील स्वयंपाक करायची, मग बँकेत नोकरीला जायची आणि रात्री आल्यावर पुन्हा घरातील कामात मदत करायची. तिने स्वतःसाठी नवीन कपडे, सौंदर्य प्रसाधने किंवा कसलाही खर्च करणे पूर्णपणे बंद केले होते. स्नेहानेही तिचे अभ्यासाचे वेळापत्रक सांभाळून सकाळी आणि संध्याकाळी शिकवण्या घेणे सुरू ठेवले. तिने स्वतःच्या गरजा इतक्या मर्यादित केल्या की ती कॉलेजला जाण्यासाठी बसऐवजी सायकलचा वापर करू लागली, जेणेकरून बसचे भाडे वाचेल. अनुराधानेही घरात मोकळे बसणे पसंत केले नाही. ती जुन्या काळात खूप छान पोळ्या आणि कोल्हापुरी मसाले बनवायची. तिने शेजारच्या आणि जवळच्या डबा सर्व्हिस देणाऱ्या लोकांशी संपर्क साधला आणि घरातूनच पोळ्या व मसाले बनवून विकण्याचा छोटा व्यवसाय सुरू केला. सकाळी 4 वाजता उठून अनुराधा पोळ्या लाटायला लागायची. सदानंद, ज्यांना डॉक्टरांनी विश्रांती सांगितली होती, ते घरात बसून अनुराधाला मदत करायचे, मसाल्यांचे पॅकिंग करायचे आणि हिशोब ठेवायचे. सदानंद यांना आता समजले होते की आजारी पडून रडत बसण्यापेक्षा आपल्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणे जास्त गरजेचे आहे. ते हळूहळू कारखान्यातही जाऊन बसू लागले. त्यांचा जुना अनुभव आणि अमितचे नवीन तंत्रज्ञान यांचा सुंदर मेळ बसू लागला. सदानंद यांच्या जुन्या ओळखीच्या व्यापाऱ्यांनी जेव्हा पाहिले की संपूर्ण कुटुंब एवढ्या निष्ठेने आणि प्रामाणिकपणे लढा देत आहे, तेव्हा त्यांनीही विश्वासाने छोटी छोटी कामे कुलकर्णी इंजिनिअरिंगला देण्यास सुरुवात केली. दिवस रात्र एक करून संपूर्ण कुटुंब राबत होते. घरातील प्रत्येक सदस्याचा एकच ध्येय होता, आपले घर आणि आपला कारखाना वाचवणे. अमितने या काळात एक नवीन शोध लावला. त्याने शेतकऱ्यांसाठी अत्यंत कमी खर्चात चालणारे आणि कमी विजेवर चालणारे एक लहान नांगरणी यंत्र आणि गवत कापणारे मशीन डिझाईन केले. कोल्हापूर हा शेतीप्रधान परिसर असल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना हे यंत्र खूप आवडले. अमितने अत्यंत वाजवी दरात ते यंत्र शेतकऱ्यांना विकण्यास सुरुवात केली. हळूहळू या यंत्राची मागणी वाढू लागली. एका शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्याला सांगितले आणि पाहता पाहता अमितच्या या नवीन उत्पादनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. कष्टाला शेवटी फळ आले. एक एक रुपया जमवून कुलकर्णी कुटुंबाने बँकेचा थकीत हप्ता भरण्यास सुरुवात केली. ज्या व्यापाऱ्यांचे पैसे थकले होते त्यांचे पैसे अमितने हळूहळू परत केले. व्यापाऱ्यांचा आणि बँकेचा अमित आणि सदानंद यांच्यावरचा विश्वास पुन्हा प्रस्थापित झाला. 6 महिने अहोरात्र कष्ट केल्यानंतर तो दिवस आला ज्या दिवसाची संपूर्ण कुटुंब वाट पाहत होते. बँकेचे थकीत कर्ज पूर्णपणे नील झाले होते. बँकेकडून घर आणि कारखान्याचे कागदपत्र सन्मानाने सदानंद यांच्या हातात सुपूर्द करण्यात आले. बँकेच्या व्यवस्थापकाने सदानंद यांचे हात हातात घेऊन सांगितले, कुलकर्णी साहेब, मी माझ्या आयुष्यात अनेक कुटुंबे कर्जबाजारी होऊन उद्ध्वस्त झालेली पाहिली आहेत, पण तुमच्या कुटुंबाने ज्या जिद्दीने, एकजुटीने आणि प्रामाणिकपणे या संकटावर मात केली आहे त्याला माझा सलाम आहे. अमितसारखा मुलगा आणि ऋतुजासारखी सून मिळणे हे तुमचे भाग्य आहे. त्या दिवशी संध्याकाळी कुलकर्णी कुटुंबाने आपल्या घरातील देवाच्या समोर एक दिवा लावला. सदानंद यांनी गहाण ठेवलेले ऋतुजाचे दागिने सोडवून आणले होते. सदानंद याने ते दागिने ऋतुजाच्या हातात ठेवले. सदानंद यांचे डोळे पाण्याने भरले होते. ते ऋतुजाकडे पाहत म्हणाले, बाळा ऋतुजा, तू माझी सून नाहीस,
तू या घराची लक्ष्मी आहेस. तू जर त्या दिवशी तुझे दागिने आणि तुझा स्वाभिमान पुढे केला नसतास तर आज हे घर वाचले नसते. ऋतुजाने सदानंद यांच्या पाया पडत म्हटले, बाबा, तुम्ही मला या घरात मुलगी म्हणून स्थान दिले आहे. मग संकटाच्या वेळी मी मागे कशी राहू? घर आणि कुटुंब जपणे ही फक्त एकाची जबाबदारी नसते, ती प्रत्येकाची असते. सदानंद यांनी अमित, स्नेहा आणि अनुराधा यांनाही जवळ घेतले. ते म्हणाले, जेव्हा आपल्यावर मोठे संकट आले तेव्हा मला वाटले होते की आपले आयुष्य संपले, पण तुम्ही सर्वांनी मला दाखवून दिले की पैशांचे नुकसान हे मोठे नुकसान नसते. खरी संपत्ती ही कुटुंबातील प्रेम, विश्वास आणि ऐक्य ही असते. जर कुटुंब सोबत असेल तर माणूस कोणत्याही वादळातून सही सलामत बाहेर पडू शकतो. घराच्या अंगणात पुन्हा एकदा हसण्याचे, आनंदाचे सूर गुंजू लागले होते. अंधार संपला होता आणि त्यांच्या आयुष्यात एक अत्यंत प्रकाशमय नवी पहाट झाली होती. मंदीचे सावट आता ओसरले होते. कारखाना पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू झाला होता. पण या संकटाने कुलकर्णी कुटुंबाला आयुष्याचा सर्वात मोठा धडा शिकवला होता. संकट कितीही मोठे असले तरी कौटुंबिक एकता, समंजसपणा आणि एकमेकांना दिलेली साथ यापुढे ते संकट नेहमीच हार मानते. तर मित्रांनो, आयुष्यात आर्थिक चढ उतार आणि संकटे सांगून येत नाहीत. अशावेळी एकमेकांवर दोषारोप करण्याऐवजी किंवा खचून जाण्याऐवजी जर घरातील सर्व सदस्यांनी आपापले मतभेद बाजूला ठेवून, स्वार्थ सोडून आणि एकजुटीने संकटाचा सामना केला तर कोणत्याही मोठ्या संकटावर मात करता येते. कौटुंबिक साथ आणि त्याग हीच माणसाची सर्वात मोठी ताकद असते. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच कौटुंबिक कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.